नमस्कार. जेव्हा तुम्हाला कुठला मेंटल हेल्थ रिलेटेड कन्सर्न असतो, तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होतं का, की नक्की कुणाला आपण अप्रोच करायला पाहिजे? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी आज 3 वेगवेगळ्या मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सबद्दल बोलणार आहे. नंबर 1 सायकॅट्रिस्ट. सायकॅट्रिस्ट हे एक डॉक्टर असतात. त्यांनी MBBS नंतर MD किंवा DNB केलं असतं सायकॅट्रीमध्ये आणि त्यांचं मोड ऑफ ट्रीटमेंट असतं मेडिसिन्स. ते तुम्हाला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. नंबर 2 काउन्सिलर्स. काउन्सिलर्स ह्यांनी मास्टर्स केलं असतं इदर क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये किंवा काउन्सिलिंग सायकॉलॉजीमध्ये. ते तुम्हाला जे ट्रीटमेंट देतात त्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. तर काउन्सिलिंगमध्ये एका प्रकारचा संवाद साधला जातो तुमच्याशी आणि तुमचं कन्सर्न ते समजून घेतात. आफ्टर दॅट ते तुम्हाला एक इन्साईट देतात की कसे तुमचे प्रॉब्लेम्स डेव्हलप झाले असू शकतात आणि आता आपण त्याच्यावर काय करू शकतो. नंबर 3 क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट ह्यांनी मास्टर्स केलं असतं क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यांनी MPhil केलं असतं क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये. MPhil झाल्यानंतर त्यांना रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियातर्फे एक लायसन्स नंबर दिला जातो आणि आफ्टर दिस ते सर्टिफाईड असतात. नंबर 1 तुमचे वेगवेगळे टाईप्स ऑफ असेसमेंट्स करायला, म्हणजे IQ असेसमेंट असू दे, पर्सनॅलिटी असेसमेंट असू दे किंवा तुम्हाला जो कन्सर्न आहे त्याच्या निगडीत ज्या पण अप्रोप्रिएट असेसमेंट्स आहेत त्याच्यासाठी हे लीगली सर्टिफाईड असतात. नंबर 2 ते तुम्हाला ग्रोथ रिलेटेड कन्सर्न्समध्ये मदत करू शकतात. म्हणजे जर का तुमचं कम्युनिकेशनमध्ये काही डिफिकल्टी आहे किंवा तुम्हाला जॉब रिलेटेड काहीतरी परफॉर्मन्समध्ये थोडी डिफिकल्टी वाटते आहे, तर त्याच्यासाठी ते तुम्हाला मदत करतात. नंबर 3 डेली लाईफ इश्यूजसाठी सुद्धा ते तुम्हाला मदत करू शकतात, जसं की काउन्सिलर्स करतात. आणि नंबर 4 ते सिव्हिअर मेंटल डिसऑर्डर्ससाठी ट्रेंड असतात आणि त्यामुळे त्याच्यासाठी ते एक फॉर्म ऑफ ट्रीटमेंट डिलिव्हर करतात, ज्याला आपण सायकोथेरपी म्हणतो. सायकोथेरपी हा सुद्धा एक स्ट्रक्चर्ड संवाद आहे, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला वेगवेगळे स्किल सेट्स प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर कसे डिसिजन्स घ्यायचे, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते तुम्हाला मदत करू शकतात. तर आता तुम्ही तुमचा काय कन्सर्न आहे ते समजून आणि मग ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रोफेशनल्सचे फंक्शनिंग समजून एक वाईज डिसिजन घेऊ शकता की तुम्हाला नक्की कोणाला अप्रोच करायला पाहिजे. धन्यवाद.